शेतकरी संकटात सापडलेले असताना राज्याचे कृषी मंत्री सुद्धा ग्राउंडवर आहेत। कृषी मंत्री भरणेंनी आज सोलापूर जिल्ह्यामधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आणि प्रशासनाला तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले। पाहूयात। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे। अशा परिस्थितीत राज्याचे कृषी मंत्री सुद्धा ग्राउंडवर उतरले। सोलापूरच्या उंदर गावात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी पाहणी केली। यावेळी गावकऱ्यांपर्यंत मदत न पोहोचल्याने कृषी मंत्री भरणे जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले। सीएमने जाहीर केले की मी इथं लोकांना का मदत करत नाही, अजून का केली मदत पोहोचली? भरणेंनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि मदत पोहोचवण्याचे आदेश दिले। कलेक्टर साहेब, असं कसं तुम्ही सगळे बसून करता? इथं उंदरगाव येते, मी आलो इथं, लोकांची भावना आहेत, ह्या लोकांना तुमच्याकडून जी मदत ताबडतोब सीएमने जाहीर केली ते तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही, अजून का केली मदत पोहोचली नाही? इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे, इथं लोकांचा समोर सगळ्यांचा। नाही सर, आता तुम्ही बरं का टेबला बसली, तुमची प्रांत कुठे आहे? प्रांत इथं मॅडम नाही, तर तहसीलदार इथं कुठं? ठीक आहे, तहसीलदार ह्याला गेलेत कुठेतरी। हा ठीक आहे, ते असू द्या, त्याचं असतील फील्डवर, आता काही अडचणीच आहे। इथं चाऱ्याचा विषय ऐका ना, चाऱ्याचा विषय, इथं जेवणाची सोय, त्याला गावाला लोक सोडून चालले दुसऱ्या गावाला, बेगोन पुणे जिल्ह्यात चालले, स्थलांतरित झाले। उद्या मात्र सगळ्यांना चारा साहेब मिळेल असं करा सगळ्यांना, कारण का चाऱ्याची सगळ्यांची अडचण तीच आहे महत्वाची। आणि आता जेवणाचं बऱ्यापैकी झालंय, पण अजूनही करतोय। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमध्ये सुद्धा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस केली। पंचनामा करताना शेतकऱ्याचा एकही गुंठा ठेवू नका असे आदेशच दत्ता भरणेंनी दिले। शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे, शेतकऱ्याला वाईट काळ आहे, पण तुम्हाला ही संधी आहे चांगलं काम करायचं। परमेश्वराने तुम्हाला जर शेवटी या संधीमध्ये जर तुम्ही गरीब माणसाला जर मदत केली, सहकार्य केलं, की माणसाचा तुम्हाला दुआ आशीर्वाद खूप मोठा लागणार आहे। त्यांचं दुर्दैव आहे, पण आज ठीक आहे, दुर्दैव आहे, पण तुम्ही तरी चांगलं काम करा। एक गुंठा पण कोणाचा पंचनामा ठेवू नका, प्रत्येक गोष्ट कागदावर आणा। तर नांदेडमध्ये आमदार प्रतापराव चिखलीकरांनी नुकसानग्रस्तांची भेट घेतली। यावेळी प्रतापराव चिखलीकरांनी अजित पवारांना फोन लावला। अजित पवारांनीही नांदेडच्या पूरस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना धीर दिलाय। शेतकऱ्यांसाठी सर्वस्व पणाला लावू असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय। दादा, TV9च्या माध्यमातून काही नागरिकांना आवाहन करायचंय का? हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर 4-5 दिवस पडेल। आता सगळीकडे सुरू झालेला आहे। आम्हाला काळजी, आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेला आहे, परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिले किंवा मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली आहे, ते मी ताबडतोब आता यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो। दादा, सर्वांनी काळजी घ्या, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला संसार उभे करण्याच्या करता आम्ही सर्वस्व पणाला लावू, हे शब्द मी या निमित्तानं देतो। दादा, आता शेतकऱ्याला जे आहे ते ठोस मदतीची अपेक्षा आहे। नांदेड जिल्ह्यात जे आहे ते मोठे नुकसान झाले। दरम्यान मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पंचनाम्याला विलंब होतोय असं शरद पवार म्हणाले। तर ग्राउंडवर गेल्याशिवाय राज्यकर्त्यांना खरी परिस्थिती कळत नाही असं उत्तर यावर शिंदेंनी दिलंय। दौरे केल्याशिवाय लोकांना, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना घरात बसून कळत नाही, बांधावर जावं लागतं, तेव्हा तिथली परिस्थिती कळते। लोकांचे अश्रू दिसतात, लोकांच्या व्यथा दिसतात, तिथली परिस्थिती दिसते आणि त्यानंतर आपण ठरवत असतो की मोठं नुकसान किती आहे। त्यामुळे या सर्व या परिस्थितीमध्ये कुठलंही राजकारण न आणता सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे। मी त्यांच्या मताची सहमत आहे। आता मंत्र्यांनी जाण्याची आवश्यकता नाही, सगळं मंत्रिमंडळ आता बांधावर जाऊन फिरून आलेलं आहे, सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे। पुन्हा पाऊस पडायला लागलेला आहे, पुन्हा किती नुकसान होणार त्याचे आकडे येणार आहेत। त्यामुळे मंत्री गेला की पोलिसाच्या 2 गाड्या, त्याच्या मागं पोलीस, त्याच्या मागं, कारण ते गेल्यानंतर लोक त्यांना घेराव घालतील, काय करतील, त्याचं संरक्षण,
प्रशासन हे अडकण्यापेक्षा आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता मदत करणं हे महत्त्वाचं भाग आहे. सगळ्यांनी खिशात हात घालायचा.